वाढत्या कोरोनाचे दुसऱ्या चरणाचे अनुभव व पुढे येणाऱ्या तिसऱ्या चरणाचे भाकीत नजरेपुढे ठेवत सावनेर शहरात फिरते कोरोना तपासणी व्हॅन बुधवारी सकाळपासून अचानक चालू झाले। विनाकारण फिरताना दिसल्यास ऑन दी स्पॉट कोरोना टेस्ट केली जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे। लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आणि शहरामध्ये वारंवार सांगून जे बिनकामाचे लोक फिरतात, दवाखान्याच्या नावाने इतर बाकीचे जे चुकीची कारणे सांगून लोक विनाकारण फिरतात, त्यांच्यावरती नियंत्रण येण्याकरता लोकांना समजणं करता याचा दुसरा उद्देश होतो आपल्याला कोरोना किती प्रमाणात जनतेमध्ये आहे किंवा काही लोक असे आहेत फिरतात त्यांना कोरोना पॉझिटिव्ह आहेत लोक, ते आपल्याला कळाले मग होणारा पुढचा धोका पण आपण टाळू शकतो। जनतेमध्ये प्रबोधन करणे हाच आपला उद्देश आहे, जेणेकरून हा कोरोनाला आपण अटकाव करू शकतो। आम्ही नागरिकांना हेच आवाहन करतो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण घरातून बाहेर पडू नका, अत्यावश्यक कामे असतील तरच बाहेर पडा, हेच आमचं लोकांना आव्हान आहे। प्रशासनाला सहकार्य करा। सर्वत्र कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे। राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची व कोरोना खबरदारी नियम मोडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता खबरदारीच्या उपाययोजना अधिकाधिक पद्धतीने वाढवल्या जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा स्तरावर अन्य तालुक्यात राबविण्यात येणारी ऑन दी स्पॉट कोरोना तपासणी सावनेर शहरातही सुरू करण्यात आली आहे। सदर मोहिमेत तात्काळ रॅपिड टेस्ट केली जाईल, तसेच आवश्यकतेनुसार RT-PCR टेस्टही केली जाईल। तसेच तपासणीत पॉझिटिव्ह निघणाऱ्यांना तात्काळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रपाठक डॉक्टर पवन मेश्राम व डॉक्टर संदीप गुजर यांनी व तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। शहरासोबतच अन्य भागात फिरते कोरोना तपासणी केंद्र अचानक व्हिजिट करून तपासणी करणार आहे, असे सावनेर उपविभागीय अधिकारी यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीला सांगितले। सोबतच वाढती रुग्णवाढ चिंता वाढवणारी होती, परंतु सावनेर शहर व परिसरात रुग्णसंख्या मंदावली असली तरी खबरदारीच्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे। नागरिकांनी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करावी। बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी कोरोना टेस्ट करून घेणे, सोबतच अत्यावश्यक वस्तू विक्रेता, दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबतच फळभाजी व इतर व्यावसायिक आदींनी वरच्यावर कोविड-19च्या टेस्ट तसेच आपापल्या प्रतिष्ठानात सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क सोबतच कोविड-19च्या दिशानिर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे उपविभागीय अधिकारी अतुल मेत्र यांनी सांगितले। तसेच जे दुकानदार कोविड-19च्या दिशानिर्देशाचे पालन करताना आढळणार नाहीत त्यांना आर्थिक दंडात्मक कारवाईस पुढे जावे लागेल, असा ठाम इशारा या प्रसंगी बोलताना दिला आहे। या आकस्मिक मोबाईल व्हॅन तपासणीत गांधी चौक येथे 115 लोकांच्या तपासणीत एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला, तर जयस्तंभ बाजार चौक येथे 48 तपासणीत 0 व कोविड तपासणी केंद्रातील 150 तपासणीतून 8 रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती डॉक्टर संदीप गुजर यांनी दिली आहे। आज सकाळपासून आपण अचानक जे विनाकारण फिरणारे आहेत त्या लोकांना आपण नाकाबंदीच्या दरम्यान अडवतोय, तपासतोय आणि एक सर्वसाधारण जे सस्पेक्टेड वाटत आहेत त्या लोकांना आपण बाजूला करतोय आणि त्यांची तातडीची मोबाईल टेस्टिंग व्हॅनमध्ये टेस्टिंग करतोय। याच्यामुळे दोन कारणामुळे हे आपण करायला लागलेलो आहे। एक, सध्या जे विनाकारण फिरणारे आहेत त्यांच्यावर एक तपासणी करून विनाकारण फिरणारे लोक कमी होतील, ही एक आहे। आणि दुसरं, याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह येतील त्याला आपण CCG मध्ये कंपल्सरी ट्रीटमेंटसाठी थांबवून घेणार आहे, की जेणेकरून यामुळं जे विनाकारण बाहेर फिरणारे आहेत त्यांची संख्या कमी होऊन जाईल। दुसरं, या आठवड्यामध्ये पॉझिटिव्ह निघणाऱ्या पेशंटची संख्या कमी होत चालली आहे, हार्डली ते 15 ते 18% पर्यंत आलेले आहे। तरी त्याच्यात आपण फिरती करून जे पॉझिटिव्ह आहेत ते अजून बाजूला काढले तरी अजून कमी वेळेमध्ये ही पॉझिटिव्हिटीचा रेट हा कमी होण्याला मदत होणार आहे। पियुष झिंझवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।